सर नमस्कार. पोलीस पाटील भरती तुमचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. आता आरक्षण कुठलं जाहीर झालेलं आहे तर बघा, उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव बीड, म्हणजे माजलगावचा जो काय उपविभाग आहे त्यामध्ये माजलगाव, वडवणी आणि दारू असे त्या ठिकाणी 3 तालुके येतात. तर या 3 तालुक्याचं तुमचं कास्टनुसार आरक्षण त्या गावचं जाहीर झालेलं आहे. ज्या गावचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या गावाचा, समजा एखादे गाव आहे, ठीक आहे, वडवणीमध्ये असेल तर त्या गावचं आरक्षण एससी साठी सुटलं असेल तर फक्त एससी चाच उमेदवार तिथं फॉर्म भरू शकतो. सविस्तर सगळी माहिती आपण बघूया. ठीक आहे, चला आता पाहिलं असेल हे सगळं तुमचं माजलगावचं दिलेलं आहे. ह्या जागा दिल्या तुमच्या. रिक्त पोलीस पाटील पदाचा प्रवर्ग निघा आहे, म्हणजे कास्टनुसार जागा दिलेल्या आहे. बघूया एकूण किती आहेत. एकूण मंजूर पद 222 आहेत, भरलेले 24 आणि रिक्त पद 198 पद आहे याच्यामध्ये. आता आरक्षण अनुसूचित जाती. अनुसूचित जाती म्हणजे एससी कास्टसाठी माजलगाव हे माजलगावचं आहे. कुठल्या कास्टसाठी तिथं आरक्षण सुटलेलं आहे ते सविस्तर आपण बघूया. ओके, चला आता हे पाहण्या अगोदर लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं, तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपण जालन्याची बॅच घेतली होती. 257 प्लस पोलीस पाटील तिथं झालेले आहेत. तेच प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तसंच विचारणार आहे, सगळं बॅच मध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बॅच पोलीस पाटील व्हायचं असेल तुमच्या गावचं पोलीस पाटील तर आपली बॅच जॉईन करा. आता बॅच जॉईन कशी करायची बघा, इथं तुम्हाला सांगतो बॅच कशा प्रकारे जॉईन करायची. बघा एक सेकंद, हा इथं आलो. पोलीस पाटील भरती 2025 फीस आहे 990 रुपये प्लस जीएसटी भरायची. लेखी परीक्षा 80 गुणाची, ते सगळे प्रश्न घेणार. जिथं ज्यांना जास्त मार्क तो पोलीस पाटील होणार आहे. लेखी प्लस मुलाखत दोन्ही आपण घेणार आहोत. ठीक आहे, ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल आणि पगार किती आहे तर 15,000 पगार तुमचा महिन्याला पोलीस पाटीलला आहे. बॅच जॉईन करायची तर आपला नंबर तुम्हाला सांगतोय, त्या नंबरला तुम्हाला करायचा संपर्क. व्हॉट्सअपला हाय पाठवायचं. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवून देतो मी. ओके, चला त्याची लिंक सुद्धा पाठवून देतो. नंबर तुम्हाला इथं देतोय मी लिहून, 1 सेकंद वेट करा. ओके ठीक आहे, चल चालेल. बघा हा नंबर आहे 95 52 62 95 63. या नंबरला सेव्ह करून ठेवा गोविंद नवल सर नावाने. व्हॉट्सअपला आहे पाठवा सर पोलीस पाटील म्हणून. आपली पोलीस पाटीलची श्री अकॅडमी जी आहे त्याची लिंक पाठवतो. लिंक डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला जाऊन. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तिथं रजिस्टर करा आणि पेड कोर्सेसमध्ये पोलीस पाटील भरती बॅच आहे, फीस भरा. ओके, त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील, नोट्स मिळतील, प्रश्नपत्रिका मिळतील, सराव पेपर सगळे मिळेल. काळजी करायची आवश्यकता नाही. 80 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील तुमच्या गावातले, तुम्ही पोलीस पाटील व्हाल. ओके, आता बघूया इथं अनुसूचित जाती याचा अर्थ एससी साठी एससीचा उमेदवार आहे. माजलगाव मध्ये त्याचं गाव येते, तो फॉर्म कुठं भरू शकता, कुठल्या गावाला भरू शकतो तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. नंबर 1 पुनंद गाव आहे माजलगाव मधलं. या जागा पुरुषांसाठी आहे बरं का. इथं मेल म्हणजे पुरुष फॉर्म भरू शकतो, इथं पुरुष. ठीक आहे, आणि इकडे महिला, ह्या महिलांसाठी जागा आहे, तिकडे महिलांसाठी आहे. ओके, छो आता त्यानंतर आडोळा माजलगाव मधलं आडोळा गाव आहे, एससी चा उमेदवार फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर मनूर नावाचं गाव आहे, हा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर सेलापूर नावाचं गाव आहे. त्याच्यानंतर पुंगणी नावाचं गाव आहे. देवळा खुर्द गाव आहे, एससीचा उमेदवार फॉर्म भरू शकतो. आलापूर नावाचं गाव आहे, आलापूर हा एससीचा फॉर्म भरू शकतो पुरुष. आणि पुरुषोत्तमपुरी आहे माजलगाव मधलं. एवढे व्यक्ती त्या ठिकाणी एससी मधून फॉर्म भरतात. अजून खाली असेल तर सांगतोय. इकडे महिलामध्ये जर पाहिलं असेल बघा, महिला पुनंद गाव आहे, आलापूर आहे, हे महिलांसाठी आरक्षित नाव आहे. जायकोची वाडी, माटेगाव, इरला मजरा नावाचं गाव आहे. आता हे वडवणी मधले, हे वडवणी मधलं आहे आणि हे सगळे माजलगाव मधले बाकीचे. चिखली हे धारूर मधलं आहे. त्याच्यानंतर देवळा नावाचं गाव आहे, देवळा 62 देवळा नावाचं गाव वडवणी मधलं आहे. इथं महिला फॉर्म भरू शकतात, इकडे पुरुषांना फॉर्म भरता येत नाही. इथं पुरुष फॉर्म भरू शकतात एससी, पण कास्ट कुठली, एससी कास्ट वाले. ठीक आहे, अजून आहे एससी कास्टचे भरपूर आहेत गाव अजून. हे सुद्धा एससी कास्ट साठी जेवढे गाव एससी कास्ट साठीच आहे, दिसतंय ना तुम्हाला. ओके, एससी कुठले, मेल म्हणजे पुरुष.
ओके. शुक्ल तीर्थ लिमगाव, त्याच्यानंतर सिंगणवाडी धारूरचं, रेणापुरी, कोळपिंपरी, जायकोची वाडी, पुसरा, पुसरा आता हे धारूर मधलं, इकडे धारूर लिहितो, धारूर. कुळवाडी पिंपरी धारूरचं आहे, पुसरा वडवणीचं आहे. ठीक आहे. माटेगाव हे सुद्धा वडवणीचं आहे. पिंपळगाव नाकले माजलगावचं आहे. केसापुरी माजलगावचं आहे. इरला मजरा माजलगावचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लोणगाव आहे, हे सुद्धा माजलगावचं आहे. चिखली आहे, हे धारूर मधलं गाव आहे. त्याच्यानंतर देवळा हे वडवणीचं गाव आहे. त्याच्यानंतर आवरगाव आहे, हे धारूर मधलं गाव आहे. तर एवढ्या ठिकाणी SC पुरुष असेल तर तुम्ही फॉर्म भरतात. एवढे म्हणजे हे आत्ताचे 22 हे आणि पहिले म्हणजे एक गावापासून तरी 22 गावापर्यंतची लिस्ट दिली. हे SC चा उमेदवार पुरुष फॉर्म भरू शकतो. SC ची महिला असेल तर ह्या 7 गावासाठी SC ची महिला फॉर्म भरू शकते. आता घेऊया वरती थोडंसं अनुसूचित जमाती, म्हणजे त्या ठिकाणी ST कास्ट वाल्याच्या कुठल्या महिला पुरुष असतील ते बघा. ST कास्ट अनुसूचित जमाती याचा अर्थ काय, ST कास्ट वाले कोण कोण आहेत बघा. ST कास्ट मध्ये पुरुष, इकडे हे पुरुषांचं आहे सगळे गावं. एवढे किती गाव आहेत, 13 गाव पुरुषांची आहेत. आणि इकडे 4 गाव आहेत हे महिलांसाठी आहे. इथं महिला लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके बघा. हा कचारवाडी आहे, धारूर मधलं गाव आहे कचारवाडी. थेटे गव्हाण आहे, धारूर मधलंच. चोरांबा धारूर मधले. पहाडी पारगाव धारूर मधलं आहे. एकदरा माजलगाव मधलं आहे. खळवट लिमगाव वडवणीचं आहे. हिंगणी बुद्रुक धारूरचं आहे. नागडगाव माजलगावचं आहे. आरणवाडी हे धारूरचं आहे. चिंचपूर धारूरचं आहे. तेलगाव खुर्द माजलगावचं आहे. फुलपिंपळगाव माजलगावचं आहे. आणि पवारवाडी हे माजलगावचे. एवढ्या ठिकाणी STचा पुरुष फॉर्म भरू शकतो. आता STची महिला कुठं फॉर्म भरू शकते तर कचारवाडी धारूर मधलं, नागडगाव माजलगाव मधलं, चिंचपूर धारूर मधलं आहे, तेलगाव खुर्द माजलगाव मधले. इकडं महिला फॉर्म भरू शकतात, इकडं पुरुष STचे फॉर्म भरू शकतात. आता ST झालंय. आता या विशेष मागास प्रवर्ग. विशेष मागास प्रवर्ग बघा. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कुठला प्रवर्ग, त्याला म्हणतात SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास. SBC मराठीत विशेष मागास प्रवर्ग. लवळ नंबर 2 वडवणी मधला आहे. SBC मधला उमेदवार फॉर्म भरू शकतो. दामोदरवाडी वडवणी मधला आहे, फॉर्म भरू शकतो. मामला वडवणी मधला आहे, फॉर्म भरू शकतो. लवळ माजलगाव मधला आहे, फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आणि इकडे महिलांचं जर पाहिलं असेल तर लवळ नंबर 2 वडवाणी, इथं SBC ची महिला फॉर्म भरू शकते. इकडचा रकाना हा महिलांसाठी आहे. इकडं महिला त्या ठिकाणी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. आता पुढे विमुक्त जाती म्हणजे विजय वाले जे आहेत, विजयवाले गव्हर्नमेंट ज्यांना म्हणतो आपण, लमान ज्यांना म्हणतो ते. ठीक आहे. विजय त्यांची कास्ट कोणती कास्ट आहे, विमुक्त जाती म्हणजे विजयवाल्यांसाठी हे आहे विजय. ओके शो. विजय कुठलं तर विजय मेल म्हणजे पुरुष. वसंत नंगर तांडा माजलगाव मधला फॉर्म भरू शकतात. बाराभाई तांडा माजलगाव मधला फॉर्म भरू शकतात. पुष्प नाईक तांडा माजलगाव, पिरू नाईक तांडा माजलगाव. आता विजयच्या महिला आहेत, इथं फिमेल तो विजयच्या महिला. बाराभाई तांडा माजलगाव, नाथनगर तांडा माजलगाव फॉर्म भरू शकतात. अजून संपलंय का नाही, अजून आहे. अजून विजयच्या आहे, विजयच्या पुरुषांसाठी अजून जागा आहेत, संपलं नाही. नाथनगर तांडा माजलगाव, माळतांडा माजलगाव आणि गोपाळपूर धारूरचं आहे. एवढ्या ठिकाणी विजयाचे पुरुष फॉर्म भरू शकतात. तिकड रकाना महिलांचा सांगितलं. आता भटक्या जमाती ब म्हणजे NTB वाले पुरुष कुठं फॉर्म भरू शकतात, इकडे आहेत हे सगळे पुरुष मेल आणि इकडे आहेत फिमेल. ओके चला. आता बघा देवगाव वडवणी मधला आहे, इथं NTB वाले फॉर्म भरू शकतात पुरुष. मंजरत माजलगाव मधलं काय सांडच चिंचोली माजलगाव मधलं. काळीवडगाव हे वडवणी मधलं आहे, NTB फॉर्म भरू शकतो. चोपनवाडी माजलगाव मधलं आहे आणि हिवरा बुद्रुक माजलगाव मधला आहे. त्यानंतर इकडं महिला NTBच्या महिला NTB महिला. ठीक आहे. मंजरत माजलगाव मधलं आणि काळीवडगाव हे वडवणी मधलं आहे. ओके एवढ्या ठिकाणी NTBचे पुरुष आणि महिला फॉर्म भरू शकतात.
त्यानंतर NT भटक्या जमाती क, भटक्या जमाती क म्हणजे NTC, NTC सुरनर वाडी आहे धारूरची, निमला धारूर मधला आहे, कन्हापूर वडवणी मधला आहे, धनगरवाडी माजलगाव मधलं आहे, त्यानंतर वरकटवाडी धारूर मधला आहे, त्यानंतर शिंदेवाडी वादिले माजलगाव मधले, त्यानंतर कोठेवाडी धारूर मधले आणि गोविंदपूर हे माजलगाव मधले. एवढ्या ठिकाणी कोण तर NTC कोण तर मेल, NTC चा मेल फॉर्म भरू शकतो. NTC ची महिला हे फॉर्म भरायचा आहे, कुठे भरू शकता, सुरनरवाडी धारूर आणि वरकटवाडी धारूर इथं NTC ची महिला फॉर्म भरू शकते, NTC ची महिला. आता NTD वाले कुठं फॉर्म भरू शकता बघा, NTD चे देतो इथं NTD, ठीक आहे. नंतर ओबीसी वाले भरपूर आहेत, NTD भटक्या जमाती डी म्हणजे NTD, ओके. NTD वाले कुठं फॉर्म भरतात तर मैदवाडी आहे धारूर मधलं, कांदेवाडी आहे धारूर मधलं, घागरवाडा आहे धारूर मधलं आणि गोविंदवाडी आहे माजलगाव मधलं. एवढ्या ठिकाणी NTD वाला पुरुष फॉर्म भरू शकतो. त्यानंतर घागरवाडा धारूर इथं महिला, NTD ची महिला फॉर्म भरू शकते. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी वाले कुठं फॉर्म भरू शकतात बघा, महिला आणि पुरुष. ओबीसीला सगळ्यात जास्त जागा आहेत, भरपूर आहेत बघा. इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी. आता ओबीसी साठी कोणकोणते गाव आहेत, कोथिंबीरवाडी आहे धारूर मधलं, नंतर छत्रबोरगाव आहे माजलगाव मधलं, सुरमगाव आहे माजलगाव मधलं, साळेगाव आहे माजलगाव मधलं, कोथरूड आहे माजलगाव, गुंजथडी आहे माजलगावचं, शहानूरपूर आहे माजलगावचं, पिंपळ टक्का आहे वडवणी मधलं, मोठेवाडी आहे माजलगाव मधलं, खोडस आहे धारूर मधलं, सेलगाव थडी आहे माजलगाव मधलं, माळी पारगाव आहे माजलगावचं, सुकळी आहे धारूर मधलं आणि रिधोरी आहे माजलगावचं. एवढ्या ठिकाणी कोण तर ओबीसी पुरुष फॉर्म भरू शकतो. अजून ओबीसी पुरुषांचे आहेत खाली, महिलांचे घेऊया. महिला इकडे ओबीसी महिला कोण, ओबीसी महिला फॉर्म भरू शकते बघा. कोथिंबीरवाडी धारूर मधला आहे, त्यानंतर कोथरूड नावाचं गाव माजलगाव मधलं आहे, खोडस धारूर मधलं आहे, वाघोरा माजलगाव मधलं आहे, वांगी बुद्रुक माजलगाव मधलं आहे, त्यानंतर बाभळगाव माजलगावचं आहे, खापरवाडी वडवणीचं गाव आहे, त्यानंतर राजेगाव माजलगाव मधलं आहे, जायकोवाडी माजलगाव मधलं आहे, त्यानंतर धानोरा हे वडवणी मधलं आहे, खदगव्हाण माजलगाव मधलं आहे, त्यानंतर तेलगाव बुद्रुक आहे धारूर मधलं आणि गंगामसला आहे माजलगाव मधलं. इकडे सगळे महिला, फक्त महिला आणि महिलाच फॉर्म भरू शकतात. ज्या कास्टला जागा सुटली त्याच कास्टच्या, हे आपण ओबीसीचं वाचतंय, इथं ओबीसी पुरुष, इकडे ओबीसी महिलाच फॉर्म भरू शकतात. अजून घेऊया, अजून बाकी आहे ओबीसींचं बघा. इथं पुरुष ओबीसी वाघोरा नावाचं गाव आहे माजलगाव मधलं, थोडं मोठं करतो त्याला बघा. हे सगळे ओबीसीचं वाघोरा माजलगाव मधलं गाव आहे. त्याच्यानंतर हारकी निमगाव माजलगाव मधलं गाव आहे. 17 नंबरचं वांगी बुद्रुक माजलगाव मधलं आहे. बाभळगाव माजलगाव मधलं आहे. शहापूर मजरा हे माजलगाव मधलं आहे. त्याच्यानंतर 20 नंबरचं खापरवाडी वडवणीचं आहे. देपेगाव माजलगाव मधलं गाव आहे. त्याच्यानंतर सुलतानपूर माजलगाव मधलं आहे. राजेगाव हे सुद्धा माजलगाव मधलं आहे. कुठं ओबीसी साठी बरं सगळे. टकरवन माजलगाव मधलं आहे. टाकरवन काय जदीद जवळा माजलगाव मधलं आहे. जायकोवाडी माजलगाव मधला आहे. केंडी पिंपरी वडवणी धानोरा वडवणी मधला आहे. कोंड गाववाडी माजलगाव मधलं आहे. सोन्नाथडी माजलगाव. चारदरी धारूरचं आहे. कारी धारूर मधला आहे. बेल्लुरा माजलगाव हे वास्तू सगळे ओबीसी वाले फॉर्म भरायचे इथं. खदगव्हाण माजलगावचं आहे. पिंपरखेड वडवणीचं आहे. संगम धारूरचं आहे. तेलगाव बुद्रुक धारूरचं आहे. किट्टी आडगाव माजलगाव मधलं आहे. ओबीसी फॉर्म भरतील इथं. परडी आहे वडवणी मधलं. टोकेवाडी आहे वडवणीचं. नाकलगाव आहे माजलगाव मधलं आणि गंगामसला आहे माजलगाव. एवढे ओबीसीचे पुरुष या ठिकाणी फॉर्म भरतील. ओके. त्याच्यानंतर आता शैक्षणिक आणि सामाजिक म्हणजे एससीबीसी वाले कुठं फॉर्म भरतात, थोडं छोटं करून. एससीबीसी वाले बघा 7 खाली आहे का अजून एससीबीसी नाही आहे. एससीबीसीचा आहे. एससीबीसी भरपूर ठिकाणी आहे. घेतो एससीबीसी. ओके बघा गंगामसला झाल्याने ओबीसी वाल्यांना. ओके महिला पुरुष दोन्ही पण घेऊया. ठीक बघा आता इथं दिले तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SEBC. एससीबीसी वाले
फॉर्म कुठं भरू शकतात तर पहिलं गाव आहे रेपेवाडी, धारूर मधलं आहे. कान्होबाची वाडी आहे वडवणी मधलं. वाघोली नावाचं गाव आहे धारूर मधलं. हिवर गव्हाण आहे वडवणी मधलं. बाहे गव्हाण आहे वडवणी मधलं. हसनाबाद आहे धारूर मधलं. त्यानंतर महतपुरी आहे, महातपुरी माजलगाव मधलं. इकडं महिला आहे, जे इकडं महिला आहे. कान्होबाची वाडी वडवणी वाघोली धारूर मधलं आहे. बाहे गव्हाण वडवणी मधलं आहे. मनूरवाडी माजलगावचं आहे. काळे गावथडी माजलगावचं आहे. आणि तांदळवाडी हे धारूरचं आहे. इकडं एससीबीसीच्या महिला फॉर्म भरतील, इकडे एससीबीसी पुरुष. अजून संपले नाही, पुरुष आहेत भरपूर. चला बघा, हा लक्ष्मीपूर आहे. आता एससीबीसीचं पुरुष आहे, अंडरलाईन न करता मोठे थोडस मोठं करतो तुम्हाला वाचून दाखवतो. एससीबीसी पुरुष लक्ष्मीपूर आहे वडवणी मधलं. मोरेवाडी आहे वडवणीचं. त्यानंतर मनोरवाडी आहे माजलगावचं. त्यानंतर आमला आहे धारूर मधलं. त्यानंतर रामपिंपळगाव आहे माजलगाव मधलं. मग पांघरी आहे 13 नंबरचं धारूर मधलं. त्याच्यानंतर उंबरी बुद्रुक आहे माजलगावचं. काळे गावथडी आहे माजलगावचं. ठीक आहे. त्यानंतर तांदळवाडी आहे धारूरचं. हे काय डुब्बाथडी आहे माजलगाव मधलं. त्यानंतर तालेवाडी आहे माजलगाव मधलं. सुंगारवाडी आहे माजलगावचं. त्यानंतर खालचं कुठलं राहिलं हे पिंपरी, सुंगारवाडी झालंय माजलगावचं. त्यानंतर पिंपरी खुर्द आहे माजलगावचं. एवढ्या ठिकाणी, या 20 ठिकाणी कोणतं एससीबीसीचे पुरुष फॉर्म भरतील. ठीक आहे. एससीबीसी झाले. आता ईडब्ल्यूएस वाले, ईडब्ल्यूएस आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक कुठला आहे तो आहे एससीबीसी, सॉरी ईडब्ल्यूएस, आर्थिक दुर्बळ घटक ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस वाले कुठं कुठं फॉर्म भरतील, पुरुष, हा सगळा पुरुषांचा रकाना आहे. ठीक आहे, म्हणजेच मेल, आणि हा इकडे फिमेलचा रकाना आहे. ओके. आता ईडब्ल्यूएस वाले पिंपळा रोई नावाचं गाव वडवणी मधलं आहे. आसोला धारूर मधलं आहे. आनंदगाव हे माजलगाव मधलं आहे. राजेवाडी माजलगाव मधलं आहे, तर ईडब्ल्यूएस फॉर्म भरतो. चिंचाळा वडवणीचा आहे. कवडगाव आहे वडवणीचा आहे. तालखेडा माजलगाव मधला आहे. नांदूर हे माजलगाव मधलं आहे. मोगरा माजलगाव मधले. ढोरवाडी हे वडवणीचं आहे. त्यानंतर रुई धारूर हे धारूर मधलं आहे. त्याच्यानंतर रोशनपुरी माजलगाव मधला आहे ईडब्ल्यूएस साठी सगळा. बोडखा धारूर मधला आहे. वारोळा हे माजलगाव मधलं आहे. त्यानंतर चाटगाव धारूर मधलं आहे. अंजनडोह धारूर मध्ये. पिंपरवाडा धारूर मधलं आहे. मंगरुळ माजलगाव मधलं आहे. गांजपूर धारूर मधलं आहे. खेरडा खुर्द माजलगाव मधलं आहे. काय छोटेवाडी माजलगाव आणि कुंडी धारूर, असे 22 गावं आहेत. या 22 गावात आरक्षण ईडब्ल्यूएस साठी आहे. आता ईडब्ल्यूच्या महिलांना टोटल 7 गावात आरक्षण आहे. राजेवाडी माजलगावचं आहे. त्यानंतर कवडगाव वडवणीचं आहे. ढोरवाडी वडवणीचं आहे. रुई धारूरचं आहे. वारोळा माजलगाव मधलं आहे. पिंपरवाडा धारूर मधलं आहे. छोटेवाडी माजलगावचे. एवढ्या ठिकाणी ईडब्ल्यूच्या महिला फॉर्म भरू शकतील. किती गाव आहेत? 7 गाव. ईडब्ल्यू झालंय. आता हे झाले का किती गाव? अरे खाली गाव आहेत अजून. हा, हे इथं अराखीव. आता अराखीव म्हणजे ओपन वाले. इथं सगळेचे सगळे फॉर्म भरू शकतात. ओपन मध्ये तुमची कुठलीही कास्ट असू द्या, ओपन मध्ये जागा सुटली की तुम्ही सगळे सरसगळे फॉर्म भरतो. आणि ओपन मध्ये कुठलाही त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, काहीच नाही. आता बघूया ओपनचे टोटल किती गाव आहेत. ओपनचे 35 हा टोटल 50 गाव आहेत ओपन. आणि महिलांचे किती ओपन मध्ये बघा आरक्षण 15 गावं महिलांचे आरक्षण ओपनला. ठीक आहे, घेऊया. अराखीव दिले का तुम्हाला? अराखीव, एक सेकंद. हा दिले. अराखीव खुला आपण ज्याला ओपन म्हणतो. काय म्हणतात? ओपनच्या जागा. तर ह्या ओपनच्या जागा आहे. कोणीही फॉर्म भरू द्या, कुठल्याही कास्टवाले फॉर्म भरू, कोणाला चालतं फॉर्म भरायला. ओके, चल. कोणतं गाव आहे? सोमठाणा आहे माजलगाव मधलं. सरवर पिंपळगाव आहे. त्यानंतर लुखे गाव माजलगाव मधलं आहे. त्यानंतर शिंबरी पारगाव आहे माजलगाव मधलं. त्यानंतर भाटवडगाव आहे माजलगाव मधलं. उपळी नावाचं गाव आहे वडवणी मधलं. डावर गाव आहे कुठलं? वडवणीच. फुले पिंपळगाव आहे माजलगाव मधलं. त्यानंतर कासारी धारूर आहे. मोरवड वडवणीचं आहे. चिंचवण आहे वडवणी मधलं. देवदही फळ आहे धारूर मधलं. चिंच गव्हाण आहे माजलगाव मधलं. रुई पिंपळगाव आहे वडवणी मधलं. नित्रुड नावाचं गाव आहे माजलगाव मधलं. नंतर काय खळाटवाडी आहे माजलगाव मधलं. चिंचवडगाव आहे वडवणी मधलं. त्यानंतर मथार गाव आहे धारूर मधलं. गावदरा धारूर मधलं. सुरडी नजीक नावाचं गाव आहे माजलगाव मधलं. लोणवळ आहे वडवणी. हे सगळे ओपनचं वाचतोय आपण.
ती गाव आहे वडवणी मधलं. खरात आडगाव आहे माजलगावचं. सावरगाव हे माजलगावचं आहे. फकीर जवळ आहे धारूर मधलं. देवडी नावाचं गाव आहे वडवणी मधलं. सादोळा आहे माजलगावचं. साळिंबा आहे वडवणीचं. एक बुर्जीवाडी आहे माजलगावचं. गव्हाणथडी आहे माजलगावचं. निपाणी टाकळी आहे माजलगाव मधलं. त्यानंतर मोहोळफळी आहे धारूर मधलं. मुंगी गाव आहे धारूरचं. सोनी मोहा आहे धारूर मधलं. कन्नापूर आहे धारूर मधलं. महिलांचं बघू आधी, पुरुषांचं घेऊ आपण. 35 झाले टोटल. 50 गावं ओपन साठी आहे. त्यानंतर आसरडोह नावाचं गाव आहे धारूर मधलं. इथं सुद्धा सगळे फॉर्म भरू शकतात सगळे. चिखलबीड आहे वडवणी मधलं. लहा मेवाडी माजलगाव मधलं आहे. गोदावरी तांडा माजलगाव मधला आहे. त्याच्यानंतर कोयाळ धारूर मधलं आहे. खडकी वडवणी मधलं आहे. त्यानंतर उंबरेवाडी धारूर मधलं आहे. कोठरबन नावाचं गाव आहे वडवणी मधलं. त्यानंतर आंबेवडगाव धारूरचं आहे. चौंडी धारूर मधलं आहे. खाटेवाडी माजलगावचं आहे. शिंदेवाडी माजलगावचं आहे. देवठाण धारूर मधलं आहे. त्यानंतर दिले दहीफळ धारूरचं आहे. जाय भायवाडी दिले धारूरचं. एवढे 50 गाव आहे. या 50 गावात ओपन साठी जागा सुटल्यात. कुठल्याही कास्ट, महिला असू द्या पुरुष असू द्या, सगळे फॉर्म भरू शकतात. नाही, फक्त पुरुषांसाठी. महिलांसाठी इकडे दिल्यात जागा. महिलांच्या दुसऱ्या जागा ओपन, महिलांसाठी इकडे जागा. ओके, इकडं ओपन 15 गाव ओपन महिलांसाठी आहेत. त्याच्यामध्ये ओपन महिलांचे कोणकोणते गाव आहेत बघा. लुखे गाव आहे माजलगावचं. मोरवड आहे वडवणी मधलं. हे महिलांचं असतं. आता महिलांनीच फॉर्म भरायचा, पुरुषाला इथं फॉर्म भरता येत नाही. चिंचवण आहे वडवणी मधलं. खराटवाडी आहे माजलगाव मधलं. ती गाव आहे वडवणीचं. देवडी आहे वडवणी मधलं. सादोळा आहे माजलगावचं. कन्नापूर आहे धारूर मधलं. त्यानंतर आसरडो आहे धारूरचं. लहा मेवाडी आहे माजलगावचं. कोयाळ धारूर मधलं आहे. खडकी वडवणी मधला आहे. त्यानंतर उंबरेवाडी धारूर मधलं आहे. आणि कोठारबन वडवणी मधलं आहे. आणि शेवटचं दहीफळ धारूर मधलं दिलेलं आहे. एवढ्या 15 ठिकाणी ओपनच्या महिला आणि एवढ्या 50 ठिकाणी कुणी फॉर्म भरू शकतं. महिला असेल पुरुष असेल, इकडं तिकडं कुठल्याही महिला फॉर्म भरू शकतात. आता तुमच्या जागा बघा टोटल किती आहे. तर टोटल 198 जागा आहेत. 198 पैकी 30% म्हणजे 60 जागा ह्या महिलांसाठी आहे. ठीक आहे. हा तुमचा जागाचा तपशील दिलेला आहे सगळा डिटेलमध्ये. खाली काय दिलेलं आहे, पोलीस पाटील सरळ सेवा भरती 2025 माजलगाव उपविभाग इतिवृत्त दिलेला आहे. 22 ते 11 वाजे उपविभाग कार्यालय माजलगाव आरक्षण सोडत घेणे झालं. हे झालंय 22 ला आरक्षण झालंय सोडत. ओके, थोडस खाली येऊया. काही थोडी माहिती कुठे कशासाठी काय पद आहेत, काय डिटेल थोडी माहिती दिलेली आहे. माजलगाव बीड. अनुसूचित जाती महिलांसाठी सोडत पदे निश्चित केलेले गाव दिले महिलांची राख. आता इकडे तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. हे गाव दिलेलं इथं अनुसूचित जाती करता निश्चित केलेले गाव महिलांसाठी कुठले गाव दिले माजलगाव मधले. ठीक आहे, इकडे माजलगाव दिले आहे तुम्हाला टोटल. माजलगाव धारूर हे बघून घ्या. सेम आपण जे सांगितले तेच, फक्त इथं त्यांनी काय दिले कास्ट वाईज दिले. आता कास्ट वाईज डिटेलमध्ये दिले कुठल्या कास्टला कुठलं सोडलेलं आहे. महिलांसाठी राखीव एक गाव असं दिलेलं आहे. टोटलमध्ये तालुकानी आहे सगळी माहिती आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. सगळ्या बीडवासियांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यासोबत लक्षात ठेवा, बॅच जॉईन नसेल केली तर लवकर बॅच जॉईन करून घ्या. नंबर लक्षात ठेवा, नंबर तुम्हाला दाखवतो. या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. ठीक आहे. हा, व्हॉट्सअपला माझा नंबर सेव्ह करून ठेवा गोविंद नवलसर नावाने. आणि तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर 95 52 62 95 63 हा जो नंबर दिसतोय ना, या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा पोलीस पाटील म्हणून. आपलं श्री अकॅडमी, आपल्या अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी. काय नाव आहे? श्री अकॅडमी. या अकॅडमीचं तुम्हाला ॲपची लिंक पाठवली जाईल. लिंक क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये रजिस्टर करा आणि पेड कोर्सेसमध्ये पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करून घ्या. जास्त वेळ तुम्हाला भेटत नाही, लक्षात ठेवा. कारण एकदा टाइम टेबल झाला, फॉर्म भरणं झाला की तुमच्याकडे अभ्यासाला वेळ भेटत नाहीये. त्याच्यामुळे लवकर आजच बॅच जॉईन करून घ्या. जालना जिल्ह्यात आपले खूप सारे म्हणजे 257 प्लस पोलीस पाटील झालेले आहेत. ओके, हा नंबर आहे. थांबतोय. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये.
श्री अकॅडमीची सुद्धा लिंक आहे, टेलिग्रामच्या ग्रुपची सुद्धा लिंक आहे, जॉईन करून घ्या. ओके. आणि सगळे तुमचे बीड मधले कोणी असतील त्या सगळ्यांना शेअर करून द्या हा व्हिडिओ.